आत्तापर्यंतचा माझा प्रत्येक सिनेमा आपापल्या विश्वात बंदिस्त राहिला. म्हणजे स्पर्श अंधशाळेत बहरला, तर चष्मे मंदूर दिल्लीमध्ये बागडला. त्यानंतर कथा तर चाळीमध्येच भोळ्या खोळ्या चाळीमध्ये बहरला आणि पपिहाला तर रान मोकळं होतं. तर असे प्रत्येक सिनेमाची आपली आपली एक लक्ष्मण रेषा ठरवून गेली होती. पण साजला मात्र अशी काहीच लक्ष्मण रेषा नव्हती, कारण हा बोलून चालून फिल्मी सिनेमा, फिल्मच्या एका विभागावर आधारलेला. तर त्यामुळे तो आम्ही जास्त करून मुंबईतच शूट केला. कारण स्टुडिओ, त्यानंतर रेकॉर्डिंग स्टुडिओ, त्यानंतर मुलींची घरं आणि दुकानं, चायनीज रेस्टॉरंट वगैरे वगैरे सगळे प्रवेश मुंबईतच झाले. पण मुलींच्या लहानपणच्या याच्यासाठी वेळासाठी मात्र आम्हाला एक सुंदर छोटंसं साधं असं रम्य खेडं हवं होतं. आणि माझ्या डोळ्यापुढे माझ्या आजोबांचं गाव कोकणातलं आंजरलं तरळलं आणि तसं अगदी खेडं पाहिजे असं माझ्या मनाने घेतलं. पण अर्थात आंजरलं फारच दूर होतं, तिथे जाणं काही शक्य नव्हतं. तेव्हा मग आम्ही अलिबागच्या जवळ एक सासवणे म्हणून गाव होतं, ते गाव निवडलं आणि सासवण्याला मुलींचं लहानपण आम्ही सगळं शूट केलं. दोन्ही मुलींना त्यांच्या वडिलांनी दिलेली संगीताची दीक्षा, त्यानंतर मुलींचा परस्पर जिव्हाळा, पण हळूहळू अंकुरणारी स्पर्धात्मक तेढ, त्यानंतर त्यांच्या आईचा बाळणपणामधला मृत्यू, बन्सीला गायन स्पर्धेत मिळालेला चषक, वृंदावनचा रंगभूमीवरचा सहज अभिनय, असे नाना कडू गोड प्रसंग आम्ही सासवण्याला डबाबंद केले. सासवण्याला सुप्रसिद्ध चित्रकार कैलासवासी करमरकर यांच्या शिल्पांचा एक सुंदर असा संग्रहालय होता. त्यांच्याच राहत्या बंगल्यात, ज्या बंगल्यात ते राहत असत त्या बंगल्यात आता त्यांची सून हा संग्रहालय सांभाळत असे. तर मला एक आठवलं की अगदी लहानपणी माझ्या आईने केव्हा तरी दादरला मला करमरकरांच्या स्टुडिओमध्ये त्यांची शिल्प पाहायला नेलं होतं, असं अंधुकसं आठवलं. आणि त्या आठवणीला तजेला द्यायला म्हणून मी म्हटलं परत आपण जाऊन हा पाहायला पाहिजे संग्रहालय. म्हणून आम्ही सासवण्याच्या त्यांच्या बंगल्यावर गेलो आणि तिथे त्यांची सून भेटली, सुशीला करमरकर. आणि गंमत म्हणजे ही सुशीला करमरकर म्हणजे सुशीला शेंडे निघाली, माझ्या हुजूरबागेतल्या वर्गातली अगदी मुलगी. आणि मला इतकी तिची आठवण ताजी होती की गोरीपान, कुरळे केस आणि हा घन गंभीर आवाज, एवढा मोठा खडा आवाजून सुंदर गात असे. पण तिचं खूप लवकर लग्न झालं आणि एकदम ती नाहीशी झाली. ती आता इतके वर्षानंतर मला अशी भेटत होती. खूप आम्ही प्रेमाने भेटलो आणि तिने आग्रह केला की इथेच तुम्ही राहिलं पाहिजे शूटिंगच्या दरम्यान. तेव्हा वैदेही, त्यानंतर योगिता आणि मी असं सासवण्याला तिच्या घरी राहिलो, शाही पाहुणे. आफ्रिकेमधल्या टांझानिया नावाच्या देशाच्या पूर्व कडेला
हिंदी महासागरात एक छोटंसं ठिपक्या एवढं बेट आहे सेशेल्स. या सेशेल्स देशांनी बहुतेक प्लस चॅनलबरोबर काहीतरी समझोता केला असावा, कारण सेशेल्सला आपला प्रवासी आपली वाहतूक वाढावी, त्यानंतर आपल्या देशाचं नाव व्हावं आणि मुंबईच्या सिनेसृष्टीत थोडंसं पदार्पण व्हावं या हेतूने त्यांनी खूप वेगवेगळ्या सवलती देऊ केल्या होत्या. आणि मला अमित खन्नानी विचारलं की तुला सासचा काही भाग सेशेल्सला शूट करायला आवडेल का. तर मी म्हटलं नेकी और पूछ पूछ, अगदी जरूर. आणि मग मी भराभर असे काही प्रसंग काढले की जे सेशेल्समध्ये आम्हाला करता येतील असे. तर मग त्यांनी सांगितले की फक्त अगदी कमी असं युनिट, फार माणसं नाही आणि सामानसुद्धा अतिशय कमी असं घेऊन जायचं तरच तुम्हाला जाता येईल. मग आम्ही अक्षरशः लाईट्स, त्यानंतर बूम वगैरे अशी काही सामग्री घेतली नाही. नशीब तेवढा कॅमेरा घेऊ दिला आम्हाला बरोबर. तेव्हा तो घेऊन आमचा छोटासा संच सेशेल्सला निघाला. विमानातून उतरल्या समोरचा देखावा पाहून खरोखर मी मंत्रमुग्ध झाले. डावीकडे निळाशार समुद्र, अशी निळाई की मी आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. मला आपला मुंबईचा सागरगोटी रंगाचा समुद्र आठवला. आणि दुसरीकडे पाहिलं उलट्या दिशेला तर हे हिरवं कंच झाडांनी भरलेलं असं एक पर्वत शिखर, म्हणजे डोंगरच असा उभा होता अगदी विमानतळाच्या कडेच्या बरोबर बाहेर. म्हणजे इतकं मी जवळ समुद्र आणि डोंगर असं प्रकरण कधी पाहिलं नव्हतं आत्तापर्यंत. आणि मी आलटून पालटून एकदा समुद्राकडे आणि एकदा डोंगराकडे अशी पाहत राहिले. तिथल्या लोकांनी, स्थानिक लोकांनी आम्हाला अँथोरियमच्या पुष्पगुच्छांनी आमचं स्वागत केलं. लाल भडक सुंदर फुलं, आणि ती फुलं म्हणजे ह्या देशाचं प्रतीक आहेत. तर असं सुंदर स्वागत आमचं केलं. आणि एकूणच पाहुणचार सगळा खूप शाही होता सेशल्समधला. 5-7 दिवस आम्ही तिथे होतो आणि पंचतारांकित हॉटेल तर होतंच, प्रत्येकाच्या दिमतीला एक एक गाडी आणि शोफर आणि सारख्या मेजवान्या, सकाळ संध्याकाळ मेजवान्या, आणि वेळ थोडासा उरेल तेवढ्यात शूटिंग, असा आमचा कार्यक्रम होता. आमचा DOP म्हणजे डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी AS कनल हा बरोबर होता. आमच्याबरोबर दिवे वगैरे काही नव्हतं, पण कनलची कसब होती मात्र. आणि त्यांनी त्या प्रेक्षागृहामध्ये सेशल्सच्या हिचं बन्सीचं गाणं बादल अब मौन भय इतकं अप्रतिम केलं, चित्रांकित, की सांगता सोय नाही. खरोखर त्यांनी पणाला लावली आपली कला. आणि आरसे आणि थिएटरच्या बत्त्या आणि इतर काय काय प्रकार करून त्यांनी ते सुंदर असं चित्रण केलं त्या प्रसंगाचं. The auditorium was very large and there were no other lights except the auditorium lights. The local crew would not understand the English language or any other language, but then we could communicate to them. And we did that sequence in one shot. We had a round trolley around Shabana Azmi and we moved around her to give a feeling, because she was coming out of her trauma, and this was the first time she is singing after coming out of the trauma. So it was felt that we should not be cutting the shots, we should bring it as a one shot. And so we put a round trolley around her. She was on the stage, the audience was section was full of people, and we moved the camera around that. Now Sai herself says that she is not good in understanding of technology, but to me she definitely understands the technology. She may not be able to say that use 50 lens or 75 lens or this. She definitely knows that I need this image, I need this image, I need this image, and this is the mood that I am looking for. She would not ever interfere in the camera work for that matter. She would say, this is your department, you look into that. This is what I want, you give it to me. That is how we worked. साज फिल्म में जो मज़ा आया
क्योंकि यहाँ तो थोड़ा सा वो डायरेक्टर और एक्टर वाला कहीं ना कहीं वो था, लेकिन बाद में आखिर तक वो सब खत्म हो गया था। फिर लगती नहीं थी कि डायरेक्टर, वो तो ऐसे लगती थी कि बस कोई मास्टर जी हो जो बता देते थे और हमें वैसे करना। फिर उनके साथ उनकी जहनियत भी समझ आ गई कि वो किस तरह से काम चाहती है। और क्या है कि बहुत पहले मेरे जहन से एक एक्टिंग जो लफ्ज़ है वो निकल गया था, और ये सही की फिल्म करके और निकल गया, क्योंकि वो एक्टिंग तो बिल्कुल नहीं चाहती थी, वो चाहती थी कैरेक्टर किरदार हो, एक्टिंग ना हो। तो ये मैंने सही से, और मैं बिल्कुल वो हो गया उसमें, मतलब बिल्कुल मुझे अपने ऊपर यकीन हो गया कि ये बस यही है कि एक्टिंग वैक्टिंग कुछ नहीं होती, कैरेक्टर होता, बस किरदार में डूब के काम करिए। वो मैंने सही के साथ सीखा, सही जी के साथ डूब के काम करने का, कि बस भैया डूब जाइए, फिर मत सोचिए कि कौन कहाँ है। साज फिल्म में गाने थे, और एक गाना तो मुझ पे ही फिल्माया था, वो बादल गिर आए आए, कुछ इस तरह का गाना था। तो वो था। दूसरी बात एक कि उन दिनों उसमें कहीं फ्लूट बजानी थी कोई दूसरे गाने में, तो मैंने एक फ्लूट ख़रीद रखी थी, ख़रीद के मैं ले गया था, क्योंकि मैं कैरेक्टर जब उस पर सोच रहा था कैरेक्टर के बारे में, तो कहीं फ्लूट था गाने, तो मैंने फ्लूट ले ली कि चलो फ्लूट ले लेता हूँ। तो फिर वही सीखना मैंने शुरू किया, वो सब बजाते रहते था। तो वहाँ से मुझे साज से ये मिला, और बड़ा अच्छा पूरा माहौल रहा, और इतनी बारीकियों से काम किया, और मतलब हर दिन कुछ ना कुछ सीखने ही मिलता रहा कि भैया काम करना है तो डूब के करिए, नहीं तो मत करिए। और इसमें कभी कभी खिंचाई भी हो जाती थी कि पता नहीं किसने एक्टर बना दिया तुमको, तो मैंने कहा आप ही ने तो बनाया। हाँ, तो मैंने कहा मैं एक्टर ही हूँ नहीं, आपने बिगाड़ा भी आपने, बनाया भी आपने। तो इस तरह फिर वो मुझे डांट नहीं लगती थी, मैं तो चाहता था डांट के देखी अब मुझे। चित्रपटाची संपूर्ण कथा सांगण्यापेक्षा माझ्या आवडीचे काही प्रसंग मला नमूद करावेसे वाटतात. एक म्हणजे रंगमंचावर वृंदावन पौराणिक पोशाखामध्ये गाणं गातोय आणि त्याच्या दोन पोरी डोळ्यात एवढी उत्सुकता भरून पहिल्याच रांगेत बसल्यात, मानसी आणि बन्सी, आणि अगदी आधाशासारखं आपल्या बापाचं गाणं ऐकतायत, बघतायत. आणि गाणं झाल्यावर मग त्या एकमेकींना टाळी देतात, आणि ही त्यांची टाळी आम्ही एक विशेष अशी तयार केली होती. आधी डावा हात, मग उजवा हात, मग दोन्ही हात, मग आलटून पालटून वगैरे असे काहीतरी गंमत, जसे लहान मुलं काय काय करतात तसे या दोन मुलींनी आपली खास अशी स्पेशल टाळी बनवली होती. आणि जेव्हा काही गंमत होईल, काही खास होईल, तेव्हा त्या एकमेकींना ही खास टाळी देतात. आणि गंमत म्हणजे पुढे मोठेपणीसुद्धा ही टाळी त्या देत राहतात एकमेकींना. तर हा एक प्रसंग. त्यानंतर एकदा शाळेतर्फे मानसीची निवड होते एका मोठ्या संगीत स्पर्धेसाठी. संबंध प्रांतभर ही स्पर्धा होणार असते, आणि तिला दूर मुंबईला किंवा कुठेतरी जायचं असतं त्या स्पर्धेसाठी, आणि तिची निवड होते, आणि तिला ते नक्की मिळणार स्वरराजकुमारी चषक अशी सगळ्यांची खात्री असते. पण ऐन वेळेला बिचारी मानसी काविळीने आजारी पडते, आणि मग तिच्याऐवजी बन्सीला पाठवतात. आणि मानसी बिछाण्यात पडून अजून आता बरी होते, पण अजून ती थोडी अशक्तच आहे. आणि एकदम बाहेर टांगा थांबल्याचा आवाज येतो, आणि आरडत ओरडत बन्सी धावत येते. वर हात उंच करून तिने चषक आपला हवेत धरला आहे, आणि ती म्हणते, मान दीदी मी स्वरराजकुमारी, मला चषक मिळाला. आणि ती धावत येते, मानसीच्या गळ्यात पडते. मानसी चषक बघते, आणि मानसीच्या चेहऱ्यावर एवढा उत्साह, एवढा अभिमान, एवढा आनंद फुलून येतो. आणि मग ती पेल्यावरचं नाव असते बन्सी. आणि हे वाचल्यावर मात्र तिचा नूर पालटतो, आणि एकदम असूया पेट घेते, आणि तिचा संताप उफाळून होतो. आणि मग ती तो चषक कोपऱ्यामध्ये रागाने भिरकावून देते. मुलींच्या आईच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी वृंदावनही जगाचा निरोप घेतो, आणि अनाथ झालेल्या मुली मग मुंबईला दूरच्या नातेवाईकांकडे राहू लागतात, आणि तिथे कष्टाची कामं करतात. पुढे काळ लोटतो, आणि हळूहळू मानसीला सिनेजगतात गाणी मिळू लागतात. आधी समूह गीतामध्ये गाणी, आणि नंतर मग हळूहळू तिला एकटीलासुद्धा गाणी मिळायला लागतात, आणि तिचा जम बसू लागतो. पुढे मानसीच्या जीवनात
इंद्रनील हा संगीत दिग्दर्शक येतो. त्याची अपंग बायको बनारसला आहे आणि कर्तव्यापोटी तो तिला सोडू शकत नाही. आपलं आयुष्य संगीताला वाहण्याचं मानसी ठरवते आणि ती बन्सीला सांगते की हे बघ, बाबांच्या संगीताचा वारसा मी चालवीन आणि त्यांचा वंश तो तू चालवायचास. आता बन्सीचं लग्न झालं आहे. तिचा नवरा अगदी रासवट आहे. एकदा बन्सी मानदीदीला भेटायला तिच्या घरी जाते, पण मानदीदी कुठेतरी बाहेर गेली आहे. म्हणून मग कोपऱ्यातली वृंदावनची जुनी पेटी काढून बन्सी गाणं गाऊ लागते, सूर छेडते आणि तेवढ्यात इंद्रनील येतो बाहेरून आणि बन्सीचं गाणं ऐकत तो दारातच थबकतो मंत्रमुग्ध होऊन. तिचं गाणं संपतं तेव्हा तो म्हणतो, वाह, काय रसिला आहे तुमचा आवाज. मानसी कधी बोलली नाही मला तुम्ही पण गाता म्हणून. आणि तेवढ्यात मानसी तिथे हजर होते. तिला तो विचारतो, हे काय इतक्या सकाळी कुठे गेली होतीस? बँकेत, ती म्हणते. बँकेत? बँक तर 10 वाजता उघडते. हो, पण वेगवेगळ्या वेळा असतात. आणि तुम्ही आत्ता कसे? तर इंद्रनील म्हणतो की हे बघ, उद्या आपल्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे, पण तू तालमीला आली नाहीस म्हणून काळजी वाटली मला. तेव्हा मानसी सांगते की हे पा, माझा आवाज जरा खराब आहे म्हणून मला वाटलं की त्याला आराम द्यावा म्हणून नाही आले मी. बसा ना, आलेच, असं म्हणून ती आत जाते. आणि एवढ्यात बाहेरून एक मोठा फुलांचा गुलदस्ता घेऊन एक कुणी शिपाई येतो. तो गुलदस्ता इंद्रनील घेतो आणि बरोबरची चिठ्ठी वाचतो. चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे की अपने आपके गीतों की खुशबू इन फूलों की तरह ही महकती रहे, के जसपाल. मानसी परत बाहेर येते तेव्हा तो तिला गुच्छ देतो आणि सांगतो, वैसे इन फूलों में कोई खुशबू नहीं है. मग मानसी तो नाराज झाला हे जाणते आणि म्हणते की हे बघ इंद्रनील, आपला काही करार नव्हता झाला की दुसऱ्यासाठी मी गायचं नाही म्हणून. आणि तुला खरं सांगू काय झालं, जसपालला मी का हो म्हटलं की अरे बन्सी पण छान गाते बरं का, आणि ती खूप दिवस मागे लागले माझ्या, मला पण गायचं आहे, मला पण गायचं आहे. तर जसपाल तयार झाला तिला चान्स द्यायला, फक्त एका अटीवर की मी त्याच्यासाठी गायचं. मग मी कबूल केलं बन्सीसाठी. इंद्रनील म्हणतो की अरे पण ती गाते हे तुम्हाला कधीच सांगितलं नाहीस आणि मी नसता का तिला चान्स दिला, मी नसतं का तिला गाणं दिलं. मानसी म्हणते, हेच मला नको होतं इंद्रनील, आपल्या स्नेहाचा मला गैरफायदा नव्हता घ्यायचा. इंद्रनील हसतो आणि म्हणतो, भलतीच स्वार्थ त्यागी आहेस बाबा तू. अच्छा चल, मी येतो, ती फुलं पाण्यात ठेव, सुकून जातील. साजमध्ये दोघींचं एक द्वंद्वगीत आहे बन्सी मानसी. ते मला विशेष आवडतं कारण तिथे फक्त आवाजाचीच जुगलबंदी नाही आहे, तर दोघींच्या अभिनयाची पण जुगलबंदी दिसून येते. अरुणा आणि शबाना या दोघींची कमाल केली आहे खरोखर दोघींनी. या रेकॉर्डिंगनंतर एक प्रवेश, जो स्त्री प्रसाधन गृहात जाऊन बन्सी धाय मोकलून रडते, पराजित, अपमानित, व्यथित. हळूच पाठीमागून मानसी येते. तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि दुःख आणि ममता यांचं एक अफलातून मिश्रण आहे. ती म्हणते की नको रडू गं, अगं ही तर सुरुवात आहे, समजून घे जरा. बन्सी म्हणते, समजले मी मानदीदी, तुझ्या भरोशावर राहिले तर जन्मभर सुरुवातच राहणार माझी, जन्मभर मी रुमझुम रुमझुमच गात राहणार. पण मानदीदी, या प्रांतात मी पाऊल टाकलं आहे, आता मी मागे हटणार नाही. मानसी म्हणते, माझे आशीर्वाद कायम तुझी साथ करतील बरं. तुझं म्हणणं बरोबर आहे बन्सी, माझ्या संगीताच्या दुनियेत तू प्रवेश करावास हे कदाचित आतून कुठेतरी नको असेल मला. अगं आपण दोघी प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांसमोर उभं राहायचं ही कल्पनाच नकोशी वाटते बघ. हे बघ, एक गोष्ट पक्की ठरवू आपण, आपली व्यावसायिक स्पर्धा आणि आपलं परस्परविषयीचं प्रेम यांची गल्लत कधीच होऊ देणार नाही आपण. यावर बन्सी म्हणते, पण मानदीदी, केवढी मोठी आहे ग सुरांची दुनिया, आपल्या दोघींपुरती खूप जागा आहे ना. मानसी म्हणते, ते खरं, पण शिखरावर फक्त एकच जागा असते पोरी. बन्सी आणि मानसी एकमेकींच्या समोर उभ्या आहेत, जीवाभावाच्या बहिणी, अटीतटीच्या स्पर्धक. मानसी आता इतर संगीतकारांसाठी गाऊ लागली आहे आणि बन्सी इंद्रनीलकडे जाते त्याचा सल्ला विचारायला. इंद्रनील तिचं एक गाणं पण ध्वनिमुद्रित करतो.
एकदा आपल्या ठरलेल्या रेकॉर्डिंगला मानसी उगवतच नाही, तेव्हा मग हिचं बन्सीचं रेकॉर्ड केलेलं गाणं इंद्रनील वापरतो आणि बन्सीची खूप वाहवा होते, तिचं खूप कौतुक होतं आणि नंतर तिला हळूहळू काम मिळत जातं. बन्सीच्या नवऱ्याला हाव सुटते. तो तिला सांगतो, हे बघ मी तुझा एजंट बनणार, यापुढे तुझं काम मी सांभाळत जाईन. तेव्हा बन्सी त्याला सांगते की तुम्ही जर माझ्या कामात ढवळाढवळ केली तर मी गाणं बंद करीन. हे ऐकून तो चवताळतो आणि तिच्या अंगावर धावून जातो. त्याच्या हातचा मार खाणं हे आता तिला नित्याचं झालं आहे. मानसीच्या बोलवण्यावरून बन्सी तिच्या घरी जाते. मानसीने तिच्यासाठी खास तिच्या आवडीच्या पुरणपोळ्या केल्या आहेत. मानसी विचारते, मी तुला का बोलावलं ठाऊक आहे ना? बन्सी म्हणते, पुरणपोळी खायला? ती म्हणते, हो ते तर झालंच, पण याशिवाय हे बघ इंद्रनीलनी माझं गाणं काढून टाकलं, माझ्याकडनं घेतलं ते. माझा एवढा अपमान कधीच झाला नव्हता. हा आपल्या खानदानाचा अपमान आहे. ह्यावर बन्सी म्हणते, पण गाणं तर खानदानातच राहिलं ना मानदीदी. मानदीदी म्हणते, हे बघ तुला तुझी मोठी बहीण म्हणून मी सांगते की यापुढे इंद्रनीलसाठी तू गायचं नाहीस. इतर खूप म्युझिक डिरेक्टर्स आहेत इंडस्ट्रीमध्ये, हो, ज्यांना तू मला कधीच भेटवलं नाहीस. बन्सी म्हणते, तुझी बात राखणं अवघड आहे मानदीदी, कारण यापुढे फक्त इंद्रनीलसाठीच गायचं असं मी ठरवलं आहे. याच्या आधी आजपर्यंत कधीच तू माझी बात डावलली नाहीस. हो ग, पण मानदीदी किती दिवस मी छोटी बहीण म्हणून राहायचं? ते तुझ्या हातात नाही बरं. तू कायम माझी छोटी बहीण म्हणूनच राहणार. आणि असं म्हणून मानसी बन्सीचा गालगुच्चा घेते, पण बिचारीचा गाल इतका सुजला असतो माराने की ती कळवळते. हे लक्षात येताच एकदम मानसी घाबरते आणि मग बर्फ घेऊन तिची मलमपट्टी करते, अतिशय प्रेमाने, अतिशय हळुवारपणे. या अशा नालायक नवऱ्याला सोडत का नाहीस तू? बन्सी म्हणते, खूप वेळा ठरवलं ग असं, पण आता जरा अवघड आहे. आता म्हणजे? कारण आता मानदीदी तू लवकरच मावशी होणार आहेस, एका छानशा सुंदरशा बाळाची मावशी. प्रसूतिगृहात बन्सी खाटेवर आहे आणि मानसी तिच्या शेजारी बसून आहे. नर्स कपड्यात गच्च गुंडाळलेलं असं छोटं बाळ घेऊन येते आणि ते बाळ तारं स्वरात रडत आहे. मानसी हसून म्हणते, आपण हिचं नाव कुहू ठेवूया, म्हणजे सुंदर कोकिळेसारखी गाईल ती, आपल्या आईसारखं. बन्सी म्हणते, आपल्या मावशीसारखं. फिर भोर भई जागा मधुबन, फिर भोर भई जागा मधुबन, फिर महकी हवा, फिर बहकी हवा, फिर महकी हवा, फिर बहकी हवा, फूलों से मिली फिर कोई किरण, फिर भोर भई जागा मधुबन, फिर भोर भई. फिर भोर भई हे गाणं गोरख कल्याण रागावर आधारित आहे. त्यामुळे त्याच्यात गोरख कल्याणचं जे एक स्वच्छ रूप दिसतं या गाण्यामध्ये, ते त्याचा एक वेगळा आनंद मला असं वाटतं, मला सगळ्यांना श्रोत्यांनाही रसिकांनाही आवडलं याकरता की क्वचितच एखाद्या रागावरती आधारित असलेलं गाणं आत्ताच्या काळात रेकॉर्ड झालं आहे असं मला वाटतं. त्या काळात तर फार विशेष नव्हतं. मला खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्याच्यात मनात खरोखर मला आनंद वाटणारी अशी एक प्रतिक्रिया म्हणजे रेकॉर्डिंग झाल्यानंतर लगेचच उस्ताद सुलतान खान साहब तिकडे होते. सारंगी त्यांनीच वाजवली त्या पूर्ण रेकॉर्डिंगमध्ये. तेव्हा ते मला म्हणाले, देखो बेटा, मुझे पूछा गया था कि क्लासिकल और लाइट इन दोनों में जो माहिर हो, ऐसी कोई लड़की अगर गायिका हो तो मुझे बता देना. तो मैंने तुरंत तुम्हारा नाम बताया. हे माझ्यासाठी एक प्रकारची शाबासकी होती. एक मला असं वाटलं खरंच की आपण की जे काय प्रयत्न करतो आहे गुरूंच्या आशीर्वादाने
आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गाने त्याच्यामुळे त्यांनी ते ओळखलं की मी क्लासिकली शिकते आहे आणि लाईट गातेसुद्धा आहे. आणि हा मला फार महत्त्वाची प्रतिक्रिया होती माझ्याकरता, की त्यांना माझं नाव सुचलं या संदर्भात, की हां, गोरख कल्याणचं रूप दिसलं पाहिजे या गाण्यामध्ये, हे नुसतं कॉम्पोजिशन नाही आहे. आणि मला हरिजी पण म्हणाले, हरिप्रसाद चौरसिया, पंडित हरिप्रसाद चौरसिया, की अरे ये तो तुमको ही गाना था. म्हणजे एका वाक्यामध्ये त्यांना काय म्हणायचं ते म्हटलं. आणि अशा गोष्टी ऐकल्यानंतर, अशा प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आपण बरोबर मार्गाने चाललो आहे असं कुठेतरी एक जाणवतं. आणि मला जो आनंद फिर भोरबाई गाताना मिळाला तो, आणि ते गाणं घडलंसुद्धा संदर्भ असा असल्यामुळे, की संदर्भ आणि विषय, चित्रपटाचा विषयच संगीत असल्यामुळे त्याला एक वेगळंच उभारी मिळाली संगीताला. आणि तसं करणं भाग पडलं अशा प्रकारचं संगीत, कारण तसं त्या गाण्याचं कॉन्टेक्स्ट चित्रपटामध्ये असाच होता. त्यामुळे मला असं वाटतं की खूप छान विषय घेऊन त्यांनी जो हाताळला आहे सई त्यांनी, आणि त्यांनी हाताळल्यामुळे त्याच्यामध्ये कुठे आक्षेपार्ह काहीच नाही वाटलं. असं होऊच शकतं. आणि अशा पद्धतीचं मला असं वाटतं काम अजून व्हायला पाहिजे. फिर भोर भई जागा मधुबन, फिर भोर भई जागा मधुबन, फिर महकी हवा, फिर बहकी हवा, फिर महकी हवा, फिर बहकी हवा, फूलों से मिली फिर कोई किरण, फिर भोर भई जागा मधुबन, फिर भोर